आपण ही ठाण्यातील दृश्य पाहतो। या ठिकाणी शरद पवार हे तुळजाभवानी देवीच्या प्रतिष्ठापनासाठी उपस्थित आहेत। ठाण्यामध्ये तुळजाभवानीचे प्रति तुळजापूर या ठिकाणी बांधण्यात आला आहे। शरद पवार यांच्या मंगलम शुभम भवतु सुमुहूर्त तत्समयो मुहूर्त वर्तते सुलगले ईश्वरं तदेवलगलं सुदिलं तदेव तारावलं गगनवलं तदेव विद्यावलं दैववलं तदेव लक्ष्मी मनसा स्वरामि सुमुहूर्त तुळजाभवानी माता की बोलंबे माता की जगदंबस्तुस्तु। प्रतिनिधी मनीष गांगुर्डे आपल्यासोबत जोडलेले आहेत। मनीष, आपण या ठिकाणी पाहतोय शरद पवार उपस्थित आहेत, जितेंद्र आव्हाड उपस्थित आहेत। तुळजाभवानीचे प्रति तुळजापूर या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे। शरद पवार यांच्या हस्ते प्रतिष्ठापना होते, काय अधिकची माहिती? नक्कीच नीलम, आपण बघू शकतो की ठाण्यातला हे गणेशवाडी परिसर आहे तो पाचपासाडी मधला अतिशय महत्वाचा परिसर आहे आणि त्यामध्ये हे जे तुळजाभवानी मातेचं मंदिर होतं ते मंदिर जवळपास 2021 मध्ये याच्या दुरुस्तीच्या कामासाठी याची पुनर्रचनाचा विचार चालू होता आणि त्यानंतर लगेचच आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या माध्यमातून या मंदिराच्या जीर्णोद्धाराची नव्याने सुरुवात झाली। आज आपण बघतोय की आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांच्या हस्ते व सपत्नीक ते आज आई भवानी माता जी आहे तिची त्या मूर्तीची प्रतिष्ठापना आज होत आहे आणि या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे नेते जे आहेत अनिल देशमुख आणि आमदार मिलिंद नार्वेकर हे देखील उपस्थित आहेत। नीलम जी, इतर कोणी नेते उपस्थित राहणार आहेत का? मुख्यमंत्री या ठिकाणी येणार आहेत का? त्या संदर्भात काय माहिती मिळते? नक्कीच, कारण की ठाणे हा सुसंस्कृत आणि सांस्कृतिक शहर म्हणून मानलं जातं आणि त्यामुळे ठाण्यामध्ये वर्तकनगर जो प्रभाग आहे विभाग आहे त्या विभागामध्ये प्रति शिर्डी म्हणून विकसित आहे। शिर्डीचं एक दुसरी प्रतिकृती देखील उभी आहे आणि त्यामुळे कुठेतरी महाराष्ट्रात आता आराध्य दैवत म्हणून आहे तुळजाभवानीकडे देखील बघितलं जातं आणि त्यामुळे जी प्रति तुळजापूर जितेंद्र आव्हाड यांच्या माध्यमातून जे साकारण्यात आलेलं आहे गणेशवाडीमध्ये या मंदिराला बघण्यासाठी ठाणेकरांची देखील आता गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळेच राजकीय नेते उपमुख्यमंत्री हे देखील येण्याची संभावना आहे। जी, धन्यवाद मनीष, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर प्रतिष्ठापना होते प्रति तुळजापूर मंदिर या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली हे बांधण्यात आलेलं आहे तर शरद पवार यांच्या हस्ते प्रतिष्ठापना होत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।